मला आहे ना आज खास करून ह्या काही फुकण्यासाठी व्हिडिओ बनवायचा आहे बरं का. जे आहे ना सतत काय ना काहीतरी घाण घाण कमेंट टाकतात भावनो बहिणो. हा बघा, याचा जेवणाचा बेताचा जर व्हिडिओ टाकला ना तर त्याच्यावर पण येऊन यायच्या फुकण्या पटपट करतात. हां, एखादी रील जर टाकली समजा चांगल्या कपड्यावर चांगल्या साड्यावर तरी पण यायच्या फुकण्या फसफस करतात. म्हणजे मी म्हणते यांच्या फुकण्याला कायच आग लागलेली आणि काय नाही. म्हणजे यायचे मला वाटतं यायचे कंड जिरत नाहीत का काय काय माहीत आहे म्हणून हे येते तर दुसऱ्याच्या व्हिडिओवर काही पण घाण घाण कमेंट टाकून जातात. मी आधीच काय बोललेले की बुवा तुम्हाला जर नसले ना आवडत ना व्हिडिओ तर डायरेक्ट वर ढकलायची, बघायचे नाही व्हिडिओ लोकायचे. यायचे तेवढा वेळ पण घालायचा आहे. म्हणजे यांना किती फालतू बाया आहेत ह्या. मला एक कमालीची गोष्ट बोलायची, किती यायला वेळ किती आहे. ते व्हिडिओ पण बघायचा आहे आणि त्याच्यावर एवढं भली मोठी एक कमेंट पण टाकायची. म्हणजे तेवढा वेळ जर तुम्ही याला दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये आणि दुसऱ्याला घाणघाण बोलण्यामध्ये घालतात तर तो वेळ दुसरीकडे घाला जरा चांगल्या कामामध्ये. हां, कशाला मग व्हिडिओ पाहायचीच नाही ना आमच्यावाली. म्हणजे यांना काय वाटतंय माहिती आहे का, जर समजा कोणी हसत खेळत असन, जर कोणी चांगले कपडे घालून सैन रील बनवत असन तर त्याला काही त्रासच नाही. ते नुसतं असं मोकटच आहे असं वाटतं यांना. सगळ्याला इथे त्रास असतो, सगळ्याला मानसिक त्रास असते, सगळ्याला डिप्रेशन असते. हां, आम्ही जर आमचा थोडा वेळ समजा काढून सैन जर आम्ही जगाचं मनोरंजन करतो तर त्याच्यात आमची काही चुकी का? काय चुकी भावना बहिण तुम्ही सांगा बरं. माझ्या जीवनामध्ये एवढा ताण आहे, एवढा त्रास आहे ना मला तुम्हाला काय सांगू. तरी पण आहे ना मी हसवण्याचा प्रयत्न करते. आणि हो, मी शिवलेस ब्लाऊज घालते म्हणून काय मी काय कोणचं लय गलत काम केलं का मी? आणि घातलं बी मी काही तर ती माझी मर्जी, मला घालण्याचा अधिकार आहे. म्हणजे तुम्ही साऱ्या गावात येता ठोकून खापाड पार सरळ करून येतात आणि दुसऱ्याला तुम्ही दुसऱ्याने शिवलेस ब्लाऊज घातलं नुसतं एखादा स्टाय म्हणजे एखादं फॅशनेबल कपडा जर घातला तर तुम्ही लगेच त्याच्यावर लगेच घाण कमेंट करायला येतात. होय, काय कमालीची गोष्ट आहे काय नाही. हां, जनाच्या नाही तर मनाच्या तरी लाज धरा की जर तरी. मला ह्या बायांच्या सोचीवर आहे ना खरी गोष्ट सांगायला आले क्यू येते क्यू. ती त्यामध्ये ना शेवटी एक बाईवर जळती आणि ती तिची दुश्मन बाईची दुश्मन असते सगळ्यात मोठी. अशा काही गोष्टी. बरं, मला कसं वाटतंय माहिती आहे का, तुम्हाला जर लयच एवढा प्रॉब्लेम आहे, मला काही बोलायचं नाही तुम्हाला तर ये ना माझ्या गावाला या. मी तुम्हाला 1000 वेळेस सांगितलेलं आहे मग गाव कुठं आहे मग घर कुठं आहे. या आमने सामने बोलू आपण, काय बोलायचं आहे काय नाही. जर तुम्हाला एवढीच आग आहे माझ्याविषयी तर मला बघताच तुम्हाला आग लागते डन. हां, सोशल मीडियावर दुसरं कोणी नाहीत का? कशा बाया व्हिडिओ काढतात, कसे कपडे. आपल्याला बोलायचा अधिकार नाही आहे त्याच्यावर. का म्हणून बोलायचं आहे आपण त्यांना अधिकार आहे जगण्याचा सगळ्यांना. इथं कोणत आपण. मला ह्या बायकांना ह्या ज्या फुकणी आहेत का मला एवढंच सांगायचं यांना की तुम्ही कोणाखाली जाऊन सईना, कोणाखाली ठोकून सईना. मला तुम्ही पैसे देतात का माझ्या घरातलं सायमन तुम्ही भरतात? हां, का मला पैसे देतात काय? म्हणजे तुमचं नेमकं म्हणणं काय? होय, फेस काटे हो, फेस पाडून दमलेले हो. लहानपणापासून तर भूक उकरून घेतात आणि दुसऱ्याला ज्ञान शिकवतात. स्वयंपाकाचे व्हिडिओ काढले बेताचे तर त्या दिवशी पण बाई ही कोण आहे काय माहिती आहे बघा. नाव आहे तिच्यावालं विजय, नाव आहे तिच्यावालं. फेक अकाउंट आहे ते. माणूसच असन एवढ्या घाण कमेंट टाकतोय म्हणल्यावर. बाई पण असू शकते. यांना काही लाजा नाही, यांना काही टाईम नाही. म्हणजे यांना कसं आहे माहिती आहे का, काही हेच नाही आहे. उठायचं आहे आपलं कमेंट टाकायची. स्वतःच्या घरचा तर अंधार नाही बघणार, स्वतःच्या चिमणीचा अंधार नाही बघणार. खाली किती आहे काय आहे एखादं बोट घालून बघा किती बुरा आलाय काय आलंय, किती शेपटाचे किडे पडले तर नंतर दुसऱ्याला नाव ठेवायचं. स्वयंपाकाचा व्हिडिओ गेला तर त्या दिवशी काय म्हणती किती घाणेरडी बाई आहे, आंघोळ नाही करीत. तू काय चाटायला येतीस का काय मायावाली बाई? तुला माहीत होतं मी आंघोळ नाही केली का काय? हाव ग, फेस काटे फुकणी. त्या फुकणीमध्ये फुकणा घातला मेंगाटे
मग गावाकडच्या शिव्याना लय भयंकरच बरं का. काय कुठून कुठून रक्त निघन ना तर समाजणार नाही पुतला. हो तू काय वास घेती का काय म्हणून तुला माहीत होतंय मी आंघोळ नाही केली का काय. स्वयंपाकाच्या व्हिडिओवर ह्या नालायक व्यक्तीनं मला अशी कमेंट टाक. आता काय बोलते अंग प्रदर्शन करती नचनिया म्हातारी. अगं ह्या जीवनामध्ये आहे ना आलं तर सगळ्याला म्हातार पण यायचंच. असं कोण आहे ह्या जगामध्ये की त्याला म्हातार पण नाही आलं म्हणून. सगळ्याला हाईच का तुझ्या घरचे जवानीतच मेले सगळेजण त्यांना म्हातार पण नाही आलं. तू पण तशीच मरणारच वाटतंय पटकन दिशेनं. तुला म्हातारपणच नाही येणार आहे ना. आधी खाली वाकून बघावा चिमणीवर किती झुरळ्या पडल्यात काय. होय जाणे मुरुळे गाव जाणे किती जणांचा फुकणा घालून घेतला असेल. शेपटाचे किडे पडले असेल तर याच्यात चिमणीमध्ये फुकणीमध्ये. हो लोकांना नाव ठुती हाव ग हरामखोर. लाज वाटू दे ना दर्शिक तरी. मला बोलते नचनिया. आम्ही नचनिया असू का काही असू अंग प्रदर्शन करू मी मोकळं करायला लागले तर ह्या कामून चिमणीला आग लागली एवढी. तुला जर अंग प्रदर्शन करायचं तू पण नाच एशी मध्ये जाऊन बस असा टांगड्या फाकून जँग्या काढून बस म्हणजे लोक येते जे कोणी त्या चिमणीमध्ये पाय घालते बस. मी नाचते तुला कमकंडी यायला लागला एवढा. का तो भूक घेऊन नाचायला लागले बेशरम आवलात. तुझी माय तर सगळ्यात मोठी रंडी असन बघ. रांडाने रंडीला पायदा केली. तू आहे ना लहानपणापासून भोकू करून घेत असशील त्याच्यामुळं तू एवढी आहे ना बाजिंदी आहेस. येऊन मला अशा घाण 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 कमेंट टाकते विनाकारण भावनं बहिण. नचनिया नचनिया म्हातारी. मी आपल्या घरची नचनिया. तुला म्हणाले कोणाखाली जाय खाली पड कोणाखाली तरी आणि मला पैसे आणून दे म्हणाले का. मी म्हटलं नाचते तुला काम आग लागती बाई एवढी ढण 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 ढण. तू काम पेट काम तुला पेट व्हायला लागला तर मला एवढा. अगं कुत्रे हरामखोर. विनाकारण कमेंटमध्ये येऊन सईना शिवीगाळ करायला लागली विनाकारण डुकरीनी. त्यावर काय डुकरं चढले होते का काय पिसाळे डुकरं चढले होते त्यावर. मला तेच वाटते पिसाळे डुकरं चढले होते त्यावर. हा कधीतरी तुझ्या माईच्या चिमणीला असा हात लावून बघ किती चिमणी पिकली तिच्यावाली त्या रांडाची किती नाही आणि किती गळून पडली किती जण ठोकली आणि कसे किडे पडलेत. का फेविकिकनी चिटकिलेली ते पण बघ. का टाके मारलेत एखाद्या डॉक्टरांनी ते पण बघ. समजलं काय. उठलं सुटलं घाण 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 कमेंट टाकते. भावना बहीण मला माफ करा मी एवढं बोलायले घाण. हो मला माहिती आहे मी बोलायला लागले पण कसं आहे माहिती आहे का एक आती असतंय ना माणसाने कौरक सहन करायचं. माणसाला काय टेन्शन नसते का सांगा बरं. घरचे टेन्शन वेगळे मानसिक त्रास सगळ्याला असतोय सगळेजण सगळ्याला त्रास असतोयच. होय कोण सुखी आहे जगामध्ये. तरी पण आम्ही आमचं वेळ ते आम्ही आमचं बाजूला ठेवून सईना आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो तुमचं मनोरंजन करतो तुम्हाला वेगवेगळ्या रेसिप्या दाखवितो. तुम्ही म्हणता त्यात काय मग आम्हाला तू का फुकट दाखवायलीस का. हो ठीक आहे त्यात आहे काय ना काय ते तेव्हाच आपण दाखवतोच ना. होय पण आम्ही तुम्हाला मनोरंजन देतोच ना. मग या फुकणीला इथं फुकणी घालून घ्यायची काय गरज आहे का. हिला एवढी आग लागली ना तर जाऊन बस ना बुधवार पेठला. ते ठोकून गेलो काकडून ऐन बुधवार पेठच्या गेटलाच बस म्हणजे एखादं गिऱ्हाईक भेटलं तर भेटलं तसं तुला कोणी होणार नाही पण भेटलं तर भेटलं घे बघून आता एखादं हरामखोर. त्याच्यानंतर कमेंट टाकू नको मेंगाटे.